हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आज मी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला न्यू पॉईंट डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर हे घेणार आहोत व त्यावरील एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, तर बघूया आपण डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. आपण जसं फिजिक्समध्ये पाहिलं असेलच त्या पद्धतीने जसं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट ds असेल तर व्हेलॉसिटी कशी असते, काय असते, ds अपॉन dt. ॲक्सिलरेशन काय असतं, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आणि तोच काय असेल रेट मेजर. तर पाहूया आपण. इफ S denotes the linear displacement of a moving particle with respect to time t and S equal to f of t, then ds upon dt, okay, is the rate of change of displacement with respect to time. Okay, S म्हणजे rate of change of displacement with respect to time t, it is velocity of the particle at time t. Also, if v is the velocity of the particle, then dv upon dt is the rate of change of velocity with respect to time t. It is acceleration of the particle, that is a equal to dv upon dt किंवा d2s upon dt square. ओके, तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये फिजिक्स मध्ये पण पाहिलं असेल. तेच आहे, म्हणजे ते रेट ऑफ मेजर मध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर कसा केला जातो ते इथं पाहिले. आता त्यावरील एक्झाम्पल आपण बघूया. व्हेलॉसिटी ॲक्सिलरेशन कसं फाइंड करायचं वगैरे ते. ओके, ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ सच अ वे दॅट इट्स डिस्प्लेसमेंट s ॲट टाइम t is given by s equal to 2t square plus 5t plus 20. Find the velocity and acceleration after 2 seconds. ओके, ठीक आहे. आपणास इथं डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे आफ्टर 2 सेकंड्स. ओके, टाइम दिलेला आपल्याला 2 सेकंड. ठीक आहे. मग अगोदर आपण सोल्युशन मध्ये जे गिवन डिस्प्लेसमेंट दिले ते लिहून घेऊया. s इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 5t प्लस 20. ओके, मग आपल्याला व्हेलॉसिटीची डेफिनेशन माहिती आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t म्हणजे ds अपॉन dt. ओके, मग s डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वी गेट v इक्वल टू व्हेलॉसिटी इक्वल टू ds अपॉन dt इक्वल टू t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय असणार 2t 2 into 2 4t प्लस 5tचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय असणार 1 म्हणजे 5 into 1 5. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं 0, त्यामुळे 4t प्लस 5. बट पण आपणास विचार काय व्हेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड म्हणजे टाइम काय 2 सेकंड असेल त्यावेळेसची व्हेलॉसिटी आपणास विचारलेली आहे. म्हणजे ds अपॉन dt ॲट t इक्वल टू 2 इक्वल टू t च्या ठिकाणी 2 पुट करूया. 4 into 2 प्लस 5 8 प्लस 5 किती 13. देअरफॉर द व्हेलॉसिटी इज 13 युनिट्स पर सेकंड. ओके, आता आपण आज काय फाइंड करायचं सेकंड ॲक्सिलरेशन. ओके, ठीक आहे. ॲक्सिलरेशन इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम t इक्वल टू v काय आपल्याकडे 4t प्लस 5 त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 4 t चं डेरिव्हेटिव्ह 1 5 चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 4 आलं. ओके, मग देअरफॉर dv अपॉन dt ॲट t इक्वल टू 2 इक्वल टू काय असणार 4 कारण इथं t नाही आहे त्यामुळे इक्वल टू 4. देअरफॉर द ॲक्सिलरेशन इज 4 युनिट्स पर सेकंड स्क्वेअर. ओके, कारण ॲक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर जे काय असेल त्यानुसार असणार. इथं युनिट काय दिलं त्यामुळे युनिट्स पर सेकंड स्क्वेअर म्हटलेलं आहे. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा. द डिस्प्लेसमेंट s ऑफ अ मूव्हिंग पार्टिकल ॲट टाइम t इज गिवन बाय s इक्वल टू 5 प्लस 20t मायनस 2t स्क्वेअर. फाइंड इट्स ॲक्सिलरेशन वेन द व्हेलॉसिटी इज 0. ओके, मग आपणास काय फाइंड करायला सांगितलेलं आहे बघा. ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे केव्हा, ज्यावेळेस व्हेलॉसिटी इक्वल टू 0 असेल. मग टाइम नाही तर टाइम फाइंड करायला करूया आपण टाइम पण फाइंड. ओके, ठीक आहे. यस गिवन s इक्वल टू 5 प्लस 20t मायनस t स्क्वेअर. ओके, व्हेलॉसिटी काय असणार आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t त्यामुळे ds अपॉन dt इक्वल टू कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 20t t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट t काय असणार आहे 1 त्यामुळे 20 मायनस t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2t. ओके, ओके, म्हणजे इथे t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t इंटू हे 2 आहे. ओके, म्हणजे काय असणार आहे 4t 2 न मल्टिप्लाय केलं त्यामुळे काय आलं इथं 4t. ओके,
पण आपणास गिवन मध्ये व्हेलॉसिटी काय दिलेलं इक्वल टू 0, त्यामुळे व्हेलॉसिटी इक्वल टू 0. व्हेलॉसिटी आपण आता फाइंड केली 20 मायनस 4t इक्वल टू 0. 4t इक्वल टू हे RHS ला घेतलं 4t इक्वल टू 20, मग t इक्वल टू काय असेल 20/4 म्हणजे t किती मिळाला 5 सेकंड. ओके, देअरफॉर एक्सेलरेशन इक्वल टू व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम t इक्वल टू ओके व्हेलॉसिटी किती 20 मायनस 40, 20चं डेरिव्हेटिव्ह काय असणार 0 आणि मायनस 40चं -4. ओके, देअरफॉर dv अपॉन dt ऍट t इक्वल टू 5 इक्वल टू काय आलं -4. देअरफॉर द एक्सेलरेशन इज -4 युनिट्स पर सेकंड स्क्वेअर विच इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे. असले एक्झाम्पल शाब्दिक एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये वगैरे. ओके, आता बघा नीट समजून काय एक्झाम्पल. द रेडियस ऑफ सर्क्युलर ब्लॉट ऑफ ऑइल इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 2 centimeter per minute. First, find the rate of change of its area when its radius is 3 centimeter. And second, what is the rate of change of its circumference? ओके, बघा आपणास काय दिलेलं आहे की आपण अगोदर आहे ना सर्क्युलरचा रेडियस मानूया r मानूया. तर आपल्याला रेट ऑफ चेंज म्हणजे dr अपॉन dt किती दिलेलं आहे 2 सेंटीमीटर पर मिनिट दिलेलं आहे. ओके, तर आपणास काय फाइंड करायचं आहे एरियाचा रेट म्हणजे d अपॉन dt. एरिया आपण a मानूया मग d अपॉन dt फाइंड करायचं केव्हा ज्यावेळेस रेडियस 3 सेंटीमीटर असेल त्यावेळेस. ओके, आणि सेकंड मध्ये व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सला आपण c मांडला तर dc अपॉन dt विचारले. द रेट ऑफ चेंज ऑफ आहे ना त्यामुळे dc अपॉन dt विचारले. ओके, तर आपण पाहूया अगोदर काय रेडियस आपण r मानून घेऊया. इफ r इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ब्लॉट ऑफ ऑइल देन dr अपॉन dt किती दिलेलं आहे 2 सेंटीमीटर पर मिनिट ते लिहून घेतलं. तर फर्स्ट बघूया द एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया काय असतो a इक्वल टू पाय r स्क्वेअर. ओके, ठीक आहे, देअरफॉर तर आता a इक्वल टू पाय r स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टी घेऊया. मग एचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टी काय असणार आहे d अपॉन dt इक्वल टू पाय कॉन्स्टंट आहे तसं. ओके, r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2r इन टू जे काय मांडलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम t. त्यामुळे dr अपॉन dt इक्वल टू 2 पाय r इंटू dr अपॉन dt ची व्हॅल्यू माहिती आपल्याला दिलेली आहे 2. ओके, इंटू 2 किती आलं 4 पाय r. पण आपणास काय दिले बघा फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स एरिया वेन इट्स रेडियस इज 3 सेंटीमीटर. रेडियस दिलेले आपल्याला. ओके, त्यामुळे d अपॉन dt ऍट r इक्वल टू 3 इक्वल टू 4 पाय r आहे ना r किती आहे 3 मग 4 पाय इंटू 3 किती येणार आहे 12 पाय. देअरफॉर द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया इज 12 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट. बघा हे समजून घ्या की युनिट कसं देतात ते. ओके, इथं आपल्याला युनिट काय दिलेलं बघा इथं r चं युनिट किती आहे सेंटीमीटर पर आहे. ओके, पर मिनिट का कारण विथ रिस्पेक्ट टू काय टाइम टी त्यामुळे पर मिनिट आलेलं आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया एरियाचं युनिट काय असतं सेंटीमीटर स्क्वेअर जे काय दिले ते सेंटीमीटर स्क्वेअर त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर पर टाइम टी आहे टाइमचं काय मिनिट त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट युनिट आलं. ओके, ठीक आहे, आता सेकंड काय विचारलंय द रेट ऑफ चेंज ऑफ सर्कम्फरन्स. ओके, ठीक आहे, मग सर्कम्फरन्स आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला c इक्वल 2 पाय r त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टाइम t dc अपॉन dt इक्वल 2 पाय कॉन्स्टंट आहे तसं r चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम t dr अपॉन dt इक्वल टू 2 पाय इंटू dr अपॉन dt दिलेलं किती आहे 2 त्यामुळे 2 पाय इंटू 2 किती येणार आहे 4 पाय. देअरफॉर सर्कम्फरन्स इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 4 पाय सेंटीमीटर कारण की सर्कम्फरन्सचं युनिट काय असतं सेंटीमीटर. सेंटीमीटर पर टाइम टी मिनिट. ओके, त्यामुळे 4 पाय सेंटीमीटर पर मिनिट विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. हे एक्झाम्पल बघा परीक्षेला 4 मार्काला विचारलं जाईल. ओके, द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 4 पाय cc पर सेकंड. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ द रेडियस अँड द सरफेस एरिया वेन द व्हॉल्यूम इज 288 पाय cc. ओके, आपणास काय विचारलं बघा आपल्याला दिले काय व्हॉल्यूम v मानूया. ओके, तर त्याचा रेट विचार मग dv अपॉन dt काय दिलेला आहे 4 पाय cc पर सेकंड. ओके, आणि आपल्याला काय विचारलंय द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस म्हणजे dr अपॉन dt विचारलेलं आहे. ओके, आणि द रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया पण विचारलेला आहे म्हणजे d अपॉन dt. सरफेस एरिया आपण जे काय मानलं ते नोटेशन a मानलं तर d अपॉन dt विचारलंय. वेन व्हॉल्यूम इज म्हणजे v दिलाय तुम्हाला 288 पाय cc दिलेलं आहे. आपल्याला दोन गोष्टी दिल्या आहेत dv अपॉन dt किती दिलेलं आहे 4 पाय cc पर सेकंड आणि v काय दिलंय 288 पाय cc. ओके, तर
फाईन काय करायचं dr अपॉन dt आणि dA अपॉन dt. तर बघूया आपण फाईन करून घेऊया. ओके, सोल्युशन मध्ये बघा लेट आर बी द रेडियस मानूया. ओके, लेट आर बी द रेडियस अँड व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल. ओके, आणि व्ही इक्वल टू व्हॉल्यूम दिलाय 288 पाय cc अँड dv अपॉन dt व्हॉल्यूमचं रेट. ओके, की दिलाय dv अपॉन dt 4 पाय cc पर सेकंड. वी नो दॅट आपणास माहित आहे. काय माहित आहे की व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल काय असतो 4 अपॉन 3 पाय आर क्यूब. फॉर्म्युला आहे. ओके, व्ही इक्वल टू 4 अपॉन 3 पाय आर क्यूब. ओके, ठीक आहे. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं dv अपॉन dt इक्वल टू 4 अपॉन 3 पाय कॉन्स्टंट आहे तसं आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर इंटू जे काय मांडलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी dr अपॉन dt इक्वल टू 3 कॅन्सल म्हणजे 4 पाय r स्क्वेअर इंटू dr अपॉन dt. ओके, ठीक आहे. पण dv अपॉन dt दिलेलं आहे काय 4 पाय इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर dr अपॉन dt. 4 पाय कॅन्सल आणि आर स्क्वेअर LHS ला घेतलं त्यामुळे काय होणार आहे डिवाइड होणार आहे. ओके, म्हणजे dr अपॉन dt इक्वल टू 1 अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. नाव व्ही इक्वल टू 4 अपॉन 3 पाय आर क्यूब. बरोबर आहे का व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल का तो फॉर्म्युला लिहून घेतला. ठीक आहे. पण व्ही आपल्याला दिलेलं व्ही किती दिलाय 288 पाय. ओके, इथं पुट केलं इक्वल टू 4 अपॉन 3 पाय आर क्यूब. आपण काय हे करतोय परत डबल कारण की आपल्याला रेडियस फाईन करायचे. ठीक आहे. मग आता रेडियस फाईन करता येईल यानुसार. ठीक आहे, तर तिरकस गुणाकार केला पाय कॅन्सल होईल आर क्यूब इक्वल टू 288 इंटू 3 अपॉन 4 इक्वल टू काय येणार 216. ठीक आहे, हे कशाचा क्यूब आहे 6चा त्यामुळे आर किती मिळाला आपल्याला 6. ओके, ठीक आहे. मग देअरफॉर dr अपॉन dt ऍट आर इक्वल टू 6 इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आरच्या ठिकाणी 6 पुट करा 6चा स्क्वेअर किती येणार आहे 36. देअरफॉर dr अपॉन dt ऍट आर इक्वल टू 6 इक्वल टू 1 अपॉन 36. आपण तेच विचारलं होतं बघा द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. ओके, वेन द व्हॉल्यूम इज 288 पाय cc त्यावेळेस काय मिळालं द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस किती मिळाली 1 अपॉन 36. देअरफॉर द रेडियस इज increasing at the rate 1 upon 36 सेंटीमीटर पर सेकंद. ओके, ठीक आहे. सेकंड फाईन करून घेऊया. सरफेस एरिया. ओके, स्पेरिकलचा सरफेस एरिया काय असतो 4 पाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला आहे तो लिहिला. ओके, तर त्याचं आपणास काय विचारलंय द रेट विचारलंय. देअरफॉर ds अपॉन dt इक्वल टू 4 पाय कॉन्स्टंट आहे तसं आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे 2r. ओके, 2 इंटू 4 8 पाय इंटू आरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार dr अपॉन dt. देअरफॉर ds अपॉन dt ऍट आर इक्वल टू रेडियस आपण फाईन करून घेतलेला आर किती आहे 6. आर इक्वल टू 6 इक्वल टू 8 पाय इंटू आरची व्हॅल्यू पुट केली 6 इंटू dr अपॉन dt ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 36 इक्वल टू कॅल्क्युलेशन करा. ओके, 6 अपॉन 36 किती येणार आहे 6 म्हणजे 8 पाय अपॉन 6 2 न भाग जातोय. देअरफॉर काय असेल 4 पाय अपॉन 3. Therefore, the surface area is increasing at the rate 4 pi upon 3 pi. 4 pi upon 3 centimeter per second. Okay, which is required answer. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ पार्टिकल moves along the curve 6y equal to x cube plus 2. Find the points on the curve at which y coordinates is changing 8 times as fast as the x coordinates. ओके, ठीक आहे. आपणास काय विचारलंय की बघा फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व विचारलेले आहेत. ओके, ठीक आहे. मग ते पॉइंट आपल्याला माहित नाही मग ते आपण काहीतरी मानून घेऊया. ओके, लेट p ऑफ x1 y1 बी द पॉइंट ऑन द कर्व काय दिलेलं आपल्याला 6y इक्वल टू x क्यूब प्लस 2. ओके, हुज y कोऑर्डिनेट्स इज चेंजिंग 8 टाइम्स एज फास्ट एज x कोऑर्डिनेट्स. ओके, देन dy अपॉन dt इक्वल टू काय दिलं ऍट x1 y1 इक्वल टू काय दिलंय 8 टाइम्स dx अपॉन dt ऍट x1 y1. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणले. दिले ते लिहून घेतलं. ओके, ठीक आहे. डिफरन्शिएटिंग 6y इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. ओके, या कर्वचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फाइंड करून घ्या. 6 कॉन्स्टंट आहे तसं yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी किती येणार आहे dy अपॉन dt इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे एक्सला आपण टी मानू टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे 3t स्क्वेअर. ओके, मग त्यानुसार 3x स्क्वेअर इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी त्यामुळे dx अपॉन dt प्लस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार ऑलवेज 0. ओके, देअरफॉर काय असेल 3x स्क्वेअर
dx अपॉन dt. 3 न भाग जाईल 6 ला, त्यामुळे इथे आलं 2 dy अपॉन dt इक्वल टू एक्स स्क्वेअर dx अपॉन dt. ठीक आहे. पण ऍट पॉइंट काय x1 y1. ओके, मग ते इथं पुट केलं 2 dy अपॉन dt ऍट x1 y1 इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी x1 पुट केलं x1 स्क्वेअर dx अपॉन dt ऍट x1 y1. ठीक आहे. पण dy अपॉन dt ऍट x1 y1 आपणास माहिती आहे काय व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 नुसार 8 इंटू dx अपॉन dt ऍट x1 y1 इक्वल टू आहे तसंच. ठीक आहे. मग त्यातनं काय कॅन्सल होऊन जाईल dx अपॉन dt ऍट x1 y1 आणि dx अपॉन dt ऍट x1 y1 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. 8 इंटू 2 16. ओके, x1 स्क्वेअर इक्वल टू 16 इम्प्लाइज x1 इक्वल टू काय मिळालं आपल्याला प्लस मायनस 4. ठीक आहे. ठीक आहे. मग आपल्याला x1 मिळाला, त्यानुसार आपल्याला y1 पण फाइंड करता येणार आहेत. ठीक आहे. नाव x1 y1 लाईज ऑन द कर्व. बरोबर आहे. आपण घेतले काय पॉइंट p ऑफ x1 y1 लाईज ऑन द कर्व 6y इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2. म्हणजेच दिलेले पॉइंट ते दिलेलं कर्वचं इक्वेशन काय करणार आहे सॅटिस्फाय करणार आहे. कारण ते पॉइंट त्या कर्ववर आहे, त्यामुळे ते इक्वेशन काय करणार आहे सॅटिस्फाय करणार आहे. देअरफॉर 6y1 इक्वल टू x1 क्यूब प्लस 2. बरोबर ना, एक्सच्या ठिकाणी x1 पुट केलं आणि वायच्या ठिकाणी y1 पुट केलं, कारण ते इक्वेशन ते पॉइंट्स काय करतात सॅटिस्फाय करतात. वेन आता आपल्याला y1 फाइंड करायचं आहे. मग इथं x1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मिळाले, एक प्लस 4 आणि नंतर मायनस 4. प्रथम आपण x1 काय घेऊया 4 घेऊया. वेन x1 इक्वल टू 4 इम्प्लाइज 6y1 इक्वल टू x1 च्या ठिकाणी 4 पुट करूया 4 क्यूब प्लस 2 64 प्लस 2 किती आहे 66. y1 इक्वल टू 66 अपॉन 6 इक्वल टू 11. ओके, म्हणजे y1 काय मिळाला 11. केव्हा ज्यावेळेस x1 काय असेल 4. पण ज्यावेळेस आपण x1 इक्वल टू मायनस 4 घेतला तर y1 काय येतो ते पाहूया. ओके, वेन x1 इक्वल टू मायनस 4 इम्प्लाय 6y1 इक्वल टू x1 च्या ठिकाणी मायनस 4 चा क्यूब प्लस 2 इक्वल टू मायनस 4 चा क्यूब मायनस 64 प्लस 2 इक्वल टू किती येणार आहे मायनस 62. ओके, देअरफॉर y1 इक्वल टू मायनस 62 अपॉन 6. ओके, इथं 2 न भाग जातोय इम्प्लाइज काय असणार y1 इक्वल टू मायनस 31 अपॉन 3. ओके, ज्यावेळेस x1 मायनस 4 असेल त्यावेळेस y1 किती मिळाला आपल्याला मायनस 31 अपॉन 3. हेन्स द रिक्वायर्ड पॉइंट्स ऑन द कर्व आर. पहिला पॉइंट काय मिळाला 4 11 अँड सेकंड पॉइंट काय मिळाला आपल्याला मायनस 4 मायनस 31 अपॉन 3. ओके, इथे आपले एक्झाम्पल संपलेले आहेत डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजरवर. लक्षात ठेवा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉइंट आर्टिकल भरपूर आहेत, पण एक्झाम्पल सिम्पल आहेत, कन्सेप्ट छोटे छोटे आहेत, त्यामुळे एक्झाम्पल पण कमी आहेत. त्यामुळे ज्यावेळेस मी असाइनमेंट देतो प्रामाणिकपणे असाइनमेंट सॉल्व करा. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला अप्रोक्सिमेशन पाहणार आहोत. थँक्यू सो मच.